मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणी असू दे, त्याच्या सुटता कामा नाही। अजिबात सुटता कामा नाही, नाटकं करायचे नाही। हे जेवढे आरोपी आहेत आता तपासात सुद्धा पोलिसांनी ते निष्पन्न करायचं आहे, CIDनं पण निष्पन्न करायचं आहे, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांनी निष्पन्न करायचं आहे की यांच्याच मुळे त्याचा संतोष भायांचा खून झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड शरण आल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमच्या भावाची हत्या झाली, त्यातील आरोपी सुटता कामा नये। CID आणि पोलीस यांनी चौकशी करायची। यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे। त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे। गेल्या 2-3 महिन्यापासून तो कोणाशी बोलतोय त्याचे सर्व डिटेल्स काढा। ज्यांनी ज्यांनी खून पचवण्यासाठी पाठबळ दिलंय त्या सर्वांना याद घ्या। हा वाल्मिक कराड जर अशी प्रतिक्रिया देत असेल तर तुम्ही आमची दिशाभूल करायची ठरवलं आहे का? सरकारने आमची दिशाभूल करायची ठरवलं का? मुख्यमंत्री साहेब यातला एकही माणूस सुटता कामा नये, पण या केसचा छडा लावा। हे जेलमध्ये सडले पाहिजे। यातला एकही माणूस सुटला त्या दिवशी राज्य बंद पडलं समजून चला, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।